नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्ही नेट सेट किंवा PhD पास असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता राज्य शासनाने एक नवीन GR आणलेला आहे. राज्यभरामध्ये 6,000 प्राध्यापकांची महाभरती येणार आहे. राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात रोजगाराची सर्वात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केलेली आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपणार आहे. तर मित्रांनो, या भरतीमध्ये कुठे आणि किती जागा भरल्या जाणार आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर मित्रांनो, अनुदानित महाविद्यालये यांच्यामध्ये 5,400 जागा निघणार आहेत. विविध विद्यापीठांमध्ये 700 जागा निघणार आहेत आणि प्रलंबित पदे म्हणजे बॅकलॉगच्या ज्या जागा आहेत त्यांच्यासाठी 494 पदे भरले जाणार आहेत. तर एकूण 6,000हून अधिक प्राध्यापकांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. एकूण मंजूर आणि रिक्त पदांचा आता आपण आढावा घेणार आहोत. एकूण मंजूर पदे 31,185 इतके आहेत. सध्या भरलेली पदे आहेत 19,267 आणि एकूण रिक्त पदे आहेत 11,918. रिक्त असलेल्या एकूण 11,918 पदांपैकी टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया आता राबवली जाणार आहे. तर या भरतीमध्ये नवीन निवडसूत्र काय आहे, तर हा रूल आहे 60-20-20चा. राज्यपालांच्या सूचनेनुसार गुणविभागणी खालीलप्रमाणे राहणार आहे. 60 गुण शैक्षणिक कामगिरी पुढीलप्रमाणे आहे: ॲकॅडमिक रेकॉर्ड्स, नेट सेट आणि PhD. त्यानंतर 20 गुण आहेत अध्यापन कौशल्यासाठी म्हणजे टीचिंग स्किल्स आणि डेमो लेक्चर. त्यानंतर 20 गुण आहेत मुलाखतीसाठी म्हणजे तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू आता यामध्ये होणार आहे. टिप काय आहे, शैक्षणिक गुणवत्तेला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाणार आहे. भरतीची डेडलाईन जून 2026. मंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की जून 2026 पूर्वी सर्व 6,000 पदांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेले आहे. प्रलंबित भरती प्रक्रियेचा वेग वाढवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी काय करावे म्हणजे त्यांनी मास्टर प्लॅन कशा पद्धतीने आखावा ते आता आपण बघणार आहोत. तुमची नेट सेट PhD प्रमाणपत्रे जी काही असतील ती अपडेट ठेवा. त्यानंतर API स्कोअर जो असेल ते सुधारण्यावर तुम्ही भर द्या. अध्यापन कौशल्याचा म्हणजेच डेमो टीचिंग जे काही असेल त्याचा नियमित तुम्ही सराव करा. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर विद्यापीठांच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा. आता जोमाने तयारीला लागा. शिक्षण क्षेत्रातील या सुवर्णसंधीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. विस्तृत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.